करूया सगळ्या पत्रकार बंधूंचे आजच्या पत्रकार परिषदेक स्वागत करता. शैलेंद्र वेलिंगकर खंयच्याय लोकनियुक्तान राज्य सरकार जे आसा, लोकनियुक्त राज्य सरकार ताची प्रशासन व्यवस्था जी आसा, एडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम जे आसा, एडमिनिस्ट्रेशन एकंदरीत जे आसा ते को एक्सटेन्सिव्ह, को टर्मिनस म्हणजे समव्याप्त, लोकाभिमुखी, पीपल सेंट्रीक अशें आसचें पडटा आनी अशी अपेक्षा आसता. आनी सरकार हॅड टू एन्श्युअर इट. आनी एका सायडीन सरकार जें आसा तें प्रशासन आपूण कितलें पीपल सेंट्रीक केलां अशा प्रकारच्यो शेखी मिरयता. आनी दुसऱ्या सायडींतल्यान वस्तुस्थिती जी आसा ती कितली भयंकर आसा हाची कल्पना तुमकां सगळ्यांक येवची म्हणून आजच्या पत्रकार परिशदेचें आमी प्रयोजन केलां. फाटल्यान तुमकां उद्योग भवन दिसता आसतलें. इंडस्ट्रीज हें आसा थंय हें डिपार्टमेंट, मायन्स डिपार्टमेंट इज बींग हावज्ड हियर. इन्फॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंट जें आसा तें म्हाका दिसता ह्याच बिल्डिंगेन आसा. ताजे एकंदरीत तुमी स्थिती पळोवची सगळ्या पत्रकारांनी. आणि एक म्हणजे 19 ऑगस्टाक ह्याच वर्सा 2025 ह्या बिल्डिंगेची सज्जा जी आसा ती कोसळिल्ली अँड इट वॉज कवर्ड बाय कपल ऑफ डिजिटल चॅनल्स ऑफ गोवा. प्रुडंट आसा भितर. आणि अशें आसतना ह्या बिल्डिंगेक आतां स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट म्हणून जो प्रकार आसता तो ना. सेफ्टी ऑडिट हाजे जावंक ना. आनी प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून सरकारान इव्हॅक्युएशन करचें पडटा स्टाफांचें. सो स्टाफांच्या जिवाचो अत्यंत धोकादायक अशा प्रकारचें हें जें आसा म्हणजे कॉम्प्रोमायझिंग द लायव्स ऑफ द स्टाफ विच आर इन हाऊस अशा प्रकारचो पयलो विशय जो आसा तो आसा. स्टेट गव्हर्नमेंट कितलेंय समजा तांच्यांनी म्हणलें की एडमिनिस्ट्रेशन आमी हें करता म्हणजे तें व्यवस्थीत चल्लां, सुशासन आमी हें करतले, प्रशासन तुमच्या दारी, मागीर मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स हाजी अत्यंत ध्वजा उडल्या. आणि एकंदरीत एडमिनिस्ट्रेशन जें आसा तें इट इज स्टक इन द रट ऑफ करप्शन. एक दुसरें इंटरनल माल प्रॅक्टिसीस, इंटरनल इनडिसिप्लीन, करप्ट प्रॅक्टिसीस अशा प्रकारचे सगळे विकार जे आसात एडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टमाचे ते सगळ्या डिपार्टमेंटांनी हे जळलेले आसात. एव्हरी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट टुडे स्टँड्स इमॅस्क्युलेटेड आणि इट इज कम्प्लिटली करप्ट आणि कोणाचें कांय पडलेलें ना. अशा प्रकारचेच हे इंडस्ट्रीज मिनिस्ट्री जी आसा तातूंत भितर कितें जें चल्लां एक 2-3 मुद्दे जे आसा ते तुमच्या फुडें हांव मांडटा. एक म्हणजे कितले लॉलेसनेस आसूंक शकता. एका सायडीन मंत्री म्हणटा मोविन गुदिनो कडेन तें खातें आसा इंडस्ट्रीजाचें, पण ह्या डिपार्टमेंटान सगळे रुल्स फ्लाउट करून पॉलिटिकल पॅट्रनेजाच्या आधाराचेर हांगा कशें सगळी बजबजपुरी माजयल्या ह्या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटान. ताजे एक पयलो मुद्दो जो आसा तो म्हणजे रिक्रुटमेंट रुल्स केल्या थोड्या सरकारान. गव्हर्नमेंट सर्वंट्स जे असतात तांकां रिक्रुटमेंट रुल्स करतकूच तूं एलडीसी म्हणून कोणाकूय जो घेता ताणें 5 वर्सां एफिशियंटली सर्व्हिस केली काय मागीर ताका प्रमोशनाक तो हें जाता म्हणजे ही इज डिजर्विंग एज अ हे म्हणजे एलडीसीचो यूडीसी तो जावंक शकता. हांगा एक 3 यूडीसी जे आसात ते तांकां 3 वर्सां जाल्या फक्त इंडस्ट्रीज डिपार्टमेंटान ह्या उद्योग भवनान. आनी तांकां हे सगळे सर्व्हिस रुल्स, रिक्रुटमेंट रुल्स धाब्यार बसून तांकां आतां यूडीसीचे, एलडीसीचे यूडीसी केल्या म्हणजे नियमबाह्य सगळे रुल्स मोडून फ्लाउट करून. हो पयलो मुद्दो जालो. आनी दुसरें हालींच म्हणजे 1-2 म्हयन्या पयलीं हें प्रमोशन जें जालां म्हणजे डिजर्विंग कॅन्डिडेट 5 वर्सां ज्यांच्यांनी कंप्लीट केल्या तांकां डावलून पॉलिटिकल पॅट्रनेजाच्या आधाराचेर पॉलिटिकल हाय हँडेडनेस ताज्या आधाराचेर आपलो क्लाउट वापरून सगळो एडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम हायजॅक करून ही प्रमोशनां जाल्या. आणि डिजर्विंग कोण जे आसात तांकां प्रमोशनां दिवंक ना. दुसरें गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून मुख्यमंत्री जे आसात अत्यंत स्वागतार्ह तांचें हें इंट्रोडक्शन. तातूंतल्यान ट्रान्सपरन्सी आनी अकाउंटेबिलिटी येतली अशी आमची अपेक्षा आशिल्ली. गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंतर्गत हांगाच ह्याच डिपार्टमेंटान 1.5 ते 2 म्हयन्या पयलीं एक स्टेनोग्राफर आणि 3 एलडीसी अशा प्रकारच्यो एग्जाम्स घेतल्यो. सगळ्या कॅन्डिडेटांची एप्लिकेशनां मागयलीं. तांच्यांनी सगळ्यो इंटरव्यूज दिल्यो, तांचें व्हेरिफिकेशन जालें. कॅन्डिडेट कोण सिलेक्ट जाला तांचें लिस्ट फायनल जालें आणि तांकां जॉईन कर म्हणून सांगलें. आणि अशी सगळी परिस्थिती आसतना आजतागायत त्या कॅन्डिडेटांक जे आपल्या हुशारीच्या आधाराचेर जे सिलेक्ट जाले, मेरिटाच्या आधाराचेर सिलेक्ट जे जाले तांकां अजुनूय हे जॉईन करून घेनात अशा प्रकारचें
एक विचित्र चित्र हांगा म्हणजे भ्रष्ट यंत्रणा कशी असता हाची तुमकां सगळ्यांक कल्पना येवची. हें दुसरें उदाहरण. त्यामुळे गोवा स्टाफ सिलेक्शन कमिटी कितलो वालोर उरला ते आमकां खबर ना. अशा प्रकारचे समजा ओपनली रुल्स फ्लाउट जाले अशी स्थिती आसा. तिसरें एक सेन्स ऑफ पंक्च्युएलिटी, डिसिप्लीन मातशी सेट जावची, वर्क एफिशियन्सी डिपार्टमेंटाची वाडची. म्हणून बायोमेट्रीक सिस्टम जो आसा म्हणजे प्रत्येकान तो हे दामून आपूण वेळेचेर येता आनी वेळेचेर भायर सरता. कारण तुमकां सगळ्यांक सोमड्यानो पयसो जो आसा ती जनता हे म्हणजे आपल्या कश्टाचे पब्लीक टॅक्सपेयर्स मनींतल्यान तुमकां सगळ्यांक पगार मेळटा. त्यामुळे तो बायोमेट्रीक सिस्टम जो आसा तो कोणाच्या तरी सांगण्यानुसार तांच्यांनी तो ध्वस्त करून उडयला. इट इज नॉट वर्किंग. तिसरें आणि एक महत्वाचो मुद्दो जो आसा म्हणजे अशा प्रकारची सगळी भजबजपुरी ह्या डिपार्टमेंटान मिनिस्टराचो हातून इन्व्हॉल्वमेंट आसा आणि मिनिस्टरांचे हें आसा हातून सरळ ते दखल दितात अशा प्रकारचो आमचो आरोप आसा. तिसरें जें आसा तें इट रेजीस सेव्हरल म्हणजे मिसयूज ऑफ पॉलिटिकल कनेक्शन जालें आणि अटेंडन्स अकाउंटेबिलिटी ना बायोमेट्रीक हें जालें आणि अशें सगळें आसा. आनी एक इश्यू जो आसा तो कशें हांच्यांनी वितरणां करून उडयल्या म्हणजे रिक्रुटमेंट रूल वायोलेशन जालें. जीएसएस कांय आतां हें उरलें ना म्हणजे सँक्टिटी ताची जी आसा ती कांय उरली ना. हातून एक एलडीसी आसा तारी म्हणून तो आपूण म्हणटा आपूण मुख्यमंत्र्याचो मनीस म्हणून. युडीसी तो आणि मुख्यमंत्र्याचो मनीस म्हणटा तो आणि आपल्याक सेक्रेटरिएटान वचूंक जाय. हांगा येवन तो अटेंडन्स लायता सायन मारता आणि मुख्यमंत्र्याक मेळूंक वचूंक जाय. अशा प्रकारचे ह्या तारी ह्या मनशान सगळ्या यंत्रणेक हांगा हें केल्या हायजॅक केल्या आणि आपल्याक जाय तशी दादागिरी म्हणजे सर्व्हिस ताजी कांय कोण हें ताजें रुटीन कितें आसा ताजी वर्क एफिशियन्सी कितली आसा अशा प्रकारची अरेरावी सगळी ह्या तारीची. आणि ताका हो मुख्यमंत्र्याचो मनीस म्हणून हे बाकीचे सगळे सिनियर ऑफिसर्स जे आसात ते सगळे ताका फाटीक घालतात. म्हणजे ताजेर कांय एक्शन घेना, ताका मेमो सर्व करूंक ना, ताका कसल्याच प्रकारची नोटीस सर्व करूंक ना अशें सगळें जालां. सो त्यामुळे ही भजबजपुरी हे तुमच्या माध्यमांतल्यान हांगाचे मिनिस्टर इंडस्ट्रीज मिनिस्टर मोविन गुदिनो आसतलो भितर मुख्यमंत्र्यान हातून लक्ष दिवचें आणि ही सुसूत्रता तुम्ही जी उलयतात प्रशासन जे आसा ते सगळें आमी सुशासन केलां आणि जणू काय सगळ्या गोंयकारांची आतां कामां आमी सगळी डिपार्टमेंटां जी आसा ती करूंक लागल्या. हें एक मुर्तिमंत उदाहरण तुमकां लायव्ह एक्झाम्पल ज्या प्रकारची भजबजपुरी आणि हांगा कॉम्प्रमायज जें केलां सरकारान. सेफ्टी ऑडिट ना बिल्डिंगेचें, स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट ना. त्यामुळे लोकांचो आणि ह्या स्टाफांचो जीव सगळ्यांचो धोक्यान घालून लोकांच्या जिवाकडे खेळपाचो प्रयत्न जो आसा हे इंडस्ट्रीज आणि हे सगळ्या बाकीचे हे जे खाती जी आसा संलग्न खाती ती करतात असा आमचो सरळ आरोप आसा. त्यामुळे ह्या सगळ्या एकंदरीत कारभारान मुख्यमंत्र्यान लक्ष घालून हे कितें जे पॉयंट्स हांवें जे आतां रेस केल्या दीज आर व्हेरी हें म्हणजे सामके हाय इंटेन्सिटी आशिल्ली सगळी इलिगॅलिटीज आणि इरेग्युलॅरिटीज ह्यो. त्यामुळे मुख्यमंत्र्याक आमी आवाहन करता ताणें हातूंतल्यान बेगिनांतल्या बेगीन लक्ष घालून हातूंतली हें जी आसा म्हणजे डिपार्टमेंटल सँक्टिटी जी आसा ती रिइस्टॅब्लिश करपा खातीर गोवा गव्हर्नमेंटाचे सर्व्हिस रुल्स ताजे इम्प्लिमेंटेशन गोवा स्टाफ सिलेक्शन कमिटी ताज्या फाटलें इंटेन्शन आणि ताजें इम्प्लिमेंटेशन करपाच्या दृश्टींतल्यान ह्या प्रकरणान गंभीर दखल मुख्यमंत्र्यान घेवची आणि हाजेर योग्य ती कारवाई जी आसा हे सगळ्यांचेर जावची. ते एक डिपार्टमेंट जे आसा ते गव्हर्नमेंट वील बी इन अ बेटर सिच्युएशन टू आन्सर दीस. पण स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आता जुंता हाऊस आसा जुंता हाऊसा बद्दलूय ती कोसळलेल्या मोडकळलेल्या स्थितीन आसा. त्यामुळे अशा प्रकारचे सरकार वल्गना करता आमी उडयतले आणि परत पुनर्निर्माण ताचे पुनर्बांधणी करतले. पण प्रत्यक्षान तुमकां दिसता हांगा कांयच जायना. त्यामुळे हे दीस क्वेश्चन शूड बी आन्सर्ड बाय द गव्हर्नमेंट इटसेल्फ. डेव्हलपमेंट ऑथॉरिटी मे बी आसत आय एम नॉट अवेअर ऑफ इट. प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आसतली आता जसं तुम्ही म्हटलं की एनसीपीडी आसूंक शकता. आता तुम्ही त्यांच्या पत्रातून भितर पोयचे सो दे आर अलाउड टू गो इनसाइड अँड हय हय एब्सोल्युटली दे कॅनॉट हे तुमकां थांबोवंक शकना. शेवटी हें जें आसा आनी पत्रकार बंधूंक खंयूय प्रवेश मेळूंक शकता आणि तांच्यांनी ग्रॉस इलिगॅलिटीनी हाजें सिरियसनेस तुमकांय कळटलें. हाजी सज्जा हांवें सांगिल्ल्या प्रमाणे ऑगस्टान कोसळ्ळ्या आणि दॅट वॉज टेलिकास्टेड बाय प्रुडंट चॅनल. आता उद्योग भवन जो आहा त्यांचा जो हेड असता पळय जो डिपार्टमेंटल हेड डायरेक्टर ही मस्ट हॅव गिवन टू द स्टॅटिस्टिक्स ना दॅट इज ना म्हाका दिसना. जाल्यार ताणें ती प्रोड्यूस करची ती प्रोड्यूस करची ताणें आतांच. आणि हांवें आरटीआय घातल्या हे सगळे विशय जे आसात ते आय हॅव ऑलरेडी हें एप्लायड फॉर एन आरटीआय आणि हे सगळ्या विशयांचेर म्हाका क्लॅरिटी जाय. तुमचो प्रोसेस जो आसा रिक्रुटमेंट प्रोसेस मागीर ह्या बिल्डिंगेचें कितें फुडें जातलें काय तुमी मारून उडयतले स्टाफाक थंय
भुरगीं जी आमची सिलेक्ट जी जातात ती मेरिटाच्या आदाराचेर अशें सगळें आसा. त्यामुळे सिरियसनेस इज देर. आतां तांचो मातशें मेकॅनिझम जे आसा तें मूव जावपाक लागला. बट आय एम येट टू रिसीव द फायनल आन्सर ऑफ माय RTI. आता ओव्हरऑल पळय कितली वर्सां पयलींची बिल्डींग आसतली? ना एक 30-40 वर्सां पयलींची बिल्डींग आसतली. थँक्यू व्हेरी मच.